नमस्ते, मी स्नेहा दर्पणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची टॉप 9 न्यूज. मंजूर निधीचा प्रभावी, पारदर्शक व गुणवत्तापूर्ण वापर करून नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि सर्व विकास कामे वेळेत व गतिमान पद्धतीने पूर्ण करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले. मंजूर असलेला संपूर्ण निधी मार्च अखेरपर्यंत खर्च व्हावा, तसेच अतिरिक्त निधी आवश्यक असलेल्या विभागांनी तत्काळ प्रस्ताव सादर करावे असे नगरविकास व परिवहन राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी सांगितले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. जिल्हा नियोजन समितीची बैठक ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. बैठकीपूर्वी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर जिल्हा नियोजन अधिकारी यांनी विषय सूचीचे वाचन केले. मागील बैठकीतील निर्णयांच्या अनुपालनाचा आढावा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सादर केला. बैठकीला खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने, महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी AS कार्तिकेयन, इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, उपवनरक्षक धैर्यशील पाटील, उपायुक्त संजय मरकळे, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. श्री अंबाबाई मंदिर व श्री ज्योतिबा विकास आराखड्याची सविस्तर माहिती यावेळी सादर करण्यात आली. चालू आर्थिक वर्षात 764 कोटी रुपयांच्या निधीपैकी 307 कोटी रुपये खर्च झाले असून उर्वरित निधी नियोजित कालावधीत खर्च करण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत 642 कोटींपैकी 229 कोटी तर विशेष घटक योजनेतील 120 कोटींपैकी 77 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. सन 2026-27 साठी 554 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी करत एकूण 1093 कोटी रुपयांची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली असून या संदर्भात मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठक होणार असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. राज्यस्तरीय बैठकीसाठी 410 कोटींच्या अतिरिक्त मागणीस सभागृहाने मान्यता दिली. जिल्ह्यात 6 नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यास मंजुरी देण्यात आली. यात निलेवाडी, टाकळीवाडी व संभाजीपूर, कांडगाव, बेलेवाडी, काळंबा आणि मळगे यांचा समावेश आहे. तसेच क वर्ग तीर्थक्षेत्रांमध्ये 6 नव्या यात्रास्थळांचा समावेश करण्यात मान्यता देण्यात आली आहे. हालसिद्धीनाथ मंदिर, राम मंदिर, केदारलिंग मंदिर, महादेव मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, मल्लनाथ मंदिर आणि मुरीसिद्धेश्वर बिरदेव मंदिर यांचा त्यात समावेश आहे. प्रारूपी आराखड्यात प्राथमिक शाळा, अंगणवाड्या, कार्यालयीन इमारतींचे नूतनीकरण, आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण, पोलीस पायाभूत सुविधा, साकव बांधकाम, रस्ते मजबूतीकरण, पूर नियंत्रण, नगरोत्थान महाअभियान व क्रीडा योजनांचा समावेश आहे. वन्य प्राण्यांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी सर्वकष आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रेस्क्यू फोर्स वाढवणे, टास्क फोर्स नियुक्ती व आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महसूल विभागाला देण्यात आलेल्या 4 चाकी वाहनांच्या चाव्यांचे हस्तांतरण पालकमंत्री व सहपालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत 2025-26 मध्ये समृद्ध शाळा योजना राबवण्यात आली असून यासाठी 64 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत निधीत 128% वाढ झाली असून 213 शाळांचा समावेश करण्यात आला आहे. 2026-27 मध्येही इतकाच निधी देण्याचे नियोजन आहे. समृद्ध प्राथमिक आरोग्य केंद्र योजनेअंतर्गत 2025-26 मध्ये 22 प्राथमिक आरोग्य केंद्रांना 11.79 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. 2026-27 मध्ये 40 केंद्रांसाठी 16 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. अंगणवाडी केंद्राचेही आधुनिकीकरण करण्यात येत आहे. या उपक्रमांमुळे जिल्ह्यातील शाळा, अंगणवाड्या व प्राथमिक आरोग्य केंद्र सक्षम व समृद्ध होत असून हा प्रकल्प राज्यासाठी आदर्शवत ठरत असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी AS कार्तिकेयन यांनी दिली.
या आणि अशाच ब्रेकिंग न्यूज साठी पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.